नमस्कार. रिलायन्स एज्युकेशन कन्सल्टंटतर्फे मी प्रीतम सुरेशा सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून स्वागत करत आहे. ज्या संरक्षणाचे आपण सगळेजण गेले 2 वर्ष वाट बघत होतो तो संरक्षण काळात आलेला आहे. तुमचं ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट म्हणतो नीट 2024 साठी ते तुमच्या रजिस्टर मेल बॉक्समध्ये आलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी ते त्यामध्ये डाउनलोड करावं. त्याचे 3 पेजेस असते. पहिल्या पेजमध्ये पर्सनल डिटेल्स आहेत, दुसऱ्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन असतं. ह्या तुम्ही कमीत कमी 5 कॉप्या काढून ठेवा, कारण का भविष्यामध्ये तुम्हाला त्या कॉप्या उपयोगी पडणार आहेत. आणि हा तुमचा मेल आहे ते तुमच्या मित्रांना आणि परिवारामध्ये दोघांना त्याला फॉरवर्ड करून ठेवा. कारण गरज पडली तर आपल्याला परत ते डाउनलोड करावा लागतो आणि एकदा ह्या वेबसाईटवर गेल्यावर परत तो तुम्हाला डाउनलोड करायची संधी मिळत नाही. त्यामध्ये 3 पेजेसमध्ये पहिल्या पेजमध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स टाकायचे आहेत. सेकंडमध्ये तुम्हाला तुमचे सेल्फ डिक्लेरेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा थंब पण करायचा आहे आणि आजच तुम्हाला तुमच्या पालकांच्या सह्या पण घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जे तुमची सही करायची ते तुमच्या जेव्हा तुम्ही हॉलमध्ये जाणार तेव्हा तुमच्यासमोर जो ऑब्झर्वर आहे त्यासमोर तुम्हाला करायचे आहे. तुमच्या 2 वर्ष तुम्ही जे इतक्या मेहनतीने अभ्यास केलेला आहे, आता तुमचा एक क्षण फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी तुमचा जास्ती आज वेळ घेत नाही. त्यामुळे मी तुम्हाला पटकन सांगतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला क्लासच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी हा तुम्हाला ॲडमिट कार्ड कसं भरायचं काय भरायचं हे सगळं माहिती आलेलं आहे. तरी पण मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो, ते आवर्जून लक्षात घ्या आणि पटकन माझा आजचा हा व्हिडिओ संपतो. सर्वात म्हणजे हा तुम्ही नीटची एक्झाम द्यायला जाणार तुम्हाला ॲडमिट कार्ड घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कसं माहिती आहे का, ते आजच तुम्ही भरून ठेवा, तुमच्या गावाचा थंब करून ठेवा, तुमच्या पालकाची सही घेऊन ठेवा, तुमची सही करायची नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचे फोटो घेऊन जायचे, 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणि 2 पोस्ट साईजचे फोटो. आणि ते कोणते माहिती आहे का, जेव्हा तुम्ही एक्झाम ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता तेच तुम्हाला फोटो लागतील, दुसरे तुम्हाला चालणार नाही. हे तुम्ही 2-2 कॉप्या घेऊन ठेवा. इमर्जन्सीमध्ये एखादा खराब झाला, पाणी लागलं, तेल लागलं, काय झालं तर तिथं तुम्हाला तणाव येणार नाही. आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं तुमची आयडेंटिटीमध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट हे तुम्हाला ओरिजिनलच घेऊन जायचे. त्याचे झेरॉक्स पण घेऊन जावा. हे तुम्हाला कंपल्सरी ओरिजिनल घेऊन जायचे. आणि सर्व आता हा झाला तुमचा ॲडमिट कार्डचा विषय. आणि मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की नीटचे सेंटर असेल जे प्रॉपर सिटीमध्ये ते लवकर साधारण अर्धा ते 1 तासामध्ये पोहोचू शकते. पण बरेच स्टुडंट 50, 70, 80, 100 किलोमीटरवर लांब येते. तर माझी पालकांना नम्र विनंती आहे की जे तुमचं सेंटर आले असेल त्या सेंटरला कमीत कमी तुम्ही तुमच्या स्टुडंट बरोबर 2 तास आधी पोहोचावं. त्याचं कारण असं की हा 2 वाजता पेपर आपला चालू होणार आहे रविवारी 5 तारखेला आणि 5:20 संपणार आहे. 3 तास 20 मिनिटाचा हा पेपर आहे. तर हा थोडासा मुलांनी 2 वर्ष जो 24 तास डोळ्यात तेल घालून जो अभ्यास केलेला आहे तर तुम्हाला फळ त्या दिवशी मिळणार आहे. पण जर तुम्ही 2 तास आधी लवकर केला तर त्या वातावरणाशी त्या मुलाला मॅच व्हायला त्याचा तणाव कमी व्हायला मदत होईल. आणि बरेचदा काय होतं, आपण जे टाईम घेऊन जातो डॉक्युमेंट्स खालीवरती झालेले असतात, त्यामुळे काय करतात पालक चिडचिड करतात मुलावर. कोणत्याही परिस्थितीत स्टुडंटवर चिडचिड करायला नाही, कारण का त्याचा इफेक्ट त्याच्या पेपरवर होऊ शकतो. शांत चित्तानं आणि तुम्ही 2 तास जर लवकर पोहोचला तर तिथं बऱ्याच पालक लांब आले असेल, गाडी घेऊन आले असेल, त्यांच्या गाड्यामध्ये बसून तो स्टुडंट अभ्यास पण करू शकतो. पण त्याला त्या वातावरणामध्ये मॅच व्हायला त्याला संधी मिळते. तरी पण मी परत तुम्हाला एकदा विनंती करतो, शांत चित्तानं पेपर द्या. तुम्हाला चांगले मार्क पडेल. सर्व स्टुडंटला तुम्ही गव्हर्नमेंटच्या थ्रू ॲडमिशन तुम्हाला मिळावी हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. जरी तुम्हाला काय कुठलाही प्रॉब्लेम आला तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही मला फोन करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.